हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। डोंबिवलीत जागतिक युवा दिनानिमित्त वाचाल तर वाचाल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वाचाल तर वाचाल हा आगळा वेगळा कार्यक्रम साजर केला। यावेळी उपस्थित मुलांना त्यांच्या आवडीच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले। गुरुवारी गोपाळनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात तरुणाईच्या वाचन योग्य पुस्तके नगरसेविका तथा मनसेच्या डोंबिवली शहर अध्यक्षा मंदा पाटील यांच्या नवीन वाचनालयाला भेट म्हणून देण्यात आली। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष समीर पालांडे यांनी वेगवेगळी 500 पुस्तके नगरसेविका मंदा पाटील तसेच बच्चे कंपनींकडे सुपूर्द केली। या कार्यक्रमाला शहर सचिव प्रितेश पाटील, शाखा अध्यक्ष प्रतीक देशपांडे, प्रणय नवरत, भावेश कळसर, समीर अवसरकर यांच्यासह स्थानिक मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व बच्चे कंपनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती। तसेच दरवर्षी युवा दिन हा आता डोंबिवलीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा मानस आहे। पुढील वर्षी आम्ही स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे अग्निपंख या पुस्तकाच्या 5000 प्रति युवकांमध्ये वितरित करण्याचा मानस असल्याचेही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष समीर पालांडे यांनी सांगितले। कल्याण डोंबिवली महापालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस आला तर राजीनामे देणार का, असे आव्हान माजी खासदार संजीव नाईक यांनी युतीला दिले। कल्याण डोंबिवलीतील विकासांच्या आलेखाकडे पाहता येथील भाजपा शिवसेना युतीने या शहराचे वाटोळे केले आहे अशी खरमरी टीका करीत नवी मुंबईतील विकास पहा, नवी मुंबईत भ्रष्टाचार झाला असेल तर आम्ही राजीनामे देतो, मात्र जर कल्याण डोंबिवलीतील भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला तर तुम्ही राजीनामे देणार का, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी शिवसेना भाजप युतीला केले। डोंबिवलीजवळील ग्रामीण भागातील गोळवली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, कार्याध्यक्ष विलास म्हात्रे, माजी खासदार आनंद परांजपे, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील, राजेश शिंदे, अभिमन्यू गायकवाड, अर्जुनबुवा चौधरी, गुलाब वजे, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्षा माया कटारिया, सुवर्णा पाटील, राजेश्री पांजणकर, रेखा सोनवणे, सुनीता देशमुख, विनया पाटील, नयना मदन, द्वेवी शर्मा यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर संजीव नाईक यांनी केलेले भाषण कार्यकर्त्यांना बळकटी देणारे होते। नाईक पुढे म्हणाले की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला यापूर्वी रस्त्यांसंदर्भात मिळालेल्या पुरस्काराबाबत माजी महापौर वैजयंती गुजर घोलप यांनी रस्ते व्यवस्थित नसल्याचे सांगितले होते। शिवसेना भाजप युतीच्या हातात कल्याण डोंबिवली महानगरपालिका गेली 20 वर्षे असूनही त्यांना येथे साधे रस्ते बनविता आले नाहीत। फक्त भावनिक आवाहन करून येथील जनतेकडे मते मागितल्याने येथे युतीला मते मिळाली, मात्र आता युतीच्या राजकारणाला येथील जनता कंटाळली आहे। फक्त भ्रष्टाचारासाठी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या युतीने कल्याण डोंबिवली शहराचे वाटोळे केले आहे। खरे तर कल्याण डोंबिवली शहरे स्मार्ट सिटीत कशी आली हा मोठा प्रश्न आहे। नवी मुंबईतील विकास पहा, नवी मुंबईतील भ्रष्टाचार काढून दाखवा। यात जर आम्ही चुकलो असू तर राजीनामे देऊ, पण जर आम्ही कल्याण डोंबिवलीतील भ्रष्टाचार उघडकीस आणला तर तुम्ही राजीनामे देणार का, असे जाहीर आवाहन केले। येथील पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी आमच्यासमोर यावे, आम्ही हे आव्हान संदर्भात चर्चा करण्यास तयार असल्याचे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले। मला असं वाटतं की मागच्या भूतपूर्व महापौर त्यांना या पुरस्कार मिळाला होता रस्त्यासंदर्भामध्ये, परंतु नंतर त्यांनीच माफी मागितली की आमचे रस्तेच चांगले नाहीत। पुरस्कार तर नक्कीच मिळालेला आहे, पण रस्ते आमचे चांगले नाहीत हे त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं। मला वाटतं काय परिस्थिती आहे ज्यांच्याकडे 20 वर्ष महानगरपालिका या ठिकाणी आहे आणि साधे छोटे रस्तेसुद्धा बनवू शकले नाहीत, दुर्दैव आहे। परंतु मला समजत नाही, भावनिक या ठिकाणी आव्हान देऊन म्हणजे आव्हान करून लोकांची मतं घेणारी ही शिवसेना BJP युती आजपर्यंत टिकली, परंतु मला विश्वास आहे की आता ही जनता कंटाळून गेलेली आहे। त्यांना राजकारण काय आहे ते खऱ्या अर्थानं समजलेलं आहे आणि म्हणून फक्त आणि फक्त भ्रष्टाचारासाठी फक्त आणि फक्त आपलं वर्चस्व स्थापित करण्यासाठी हे सर्व एकत्र येऊन या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं खऱ्या अर्थानं कल्याण करायचं सोडून
त्या ठिकाणी वाटोळं केलेलं आहे असं माझं या ठिकाणी आरोप आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे एक स्मार्ट सिटीत कसं आलं हे तर मोठा प्रश्न असणार आहे. मी तर उलटा असं यांना आवाहन करतो की तुम्ही आमचं नवी मुंबईचा भ्रष्टाचार काढा, आम्ही तुमचा भ्रष्टाचार काढून दाखवतो. आणि आव्हान आहे की कोण या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी चुकीचं असणार तर आम्ही जाहीर राजीनामा देऊन टाकू, परंतु तुम्ही राजीनामा देणार का असं आम्ही आवाहन केलेलं आहे. तर वंडार पाटील म्हणाले की संघर्ष समितीच्या बहिष्काराच्या लढ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा आहे. मात्र जर अन्य पक्ष निवडणुकीत उतरले तर राष्ट्रवादीही पूर्ण ताकदीनिशी उतरेल आणि ग्रामीण भागात जास्तीत जास्त आमच्या पक्षाचे नगरसेवक निवडून आणेल. 27 गावांच्या निवडणूक लढवण्यासाठी अजून बैठक आमच्या सर्व गावात चालू आहेत. त्या बैठकीमध्ये जर बहिष्कार टाकण्याचा जर ठरवल्यानंतर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा बहिष्कार टाकण्यास तयार आहेत. इतर पक्षांनी जर निवडणूक लढवलीच तर आम्ही पण निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत. ठाकुर्लीतील इमारतीचा ढिगारा उपसताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने पालिका अधिकाऱ्यासह 5 जण जखमी. ठाकुर्ली येथे 28 जुलै रोजी रात्री 10:30च्या सुमारास मातृकृपा इमारत कोसळली होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास या इमारतीचा ढिगारा उपसताना महापालिका अधीक्षकासह 5 जण जखमी झाले. यात होरपळल्यांमध्ये एका महिलेचा समावेश असून त्यांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत पालिका अधीक्षक देवराज शेट्टे वय वर्ष 54 यांच्यासह ठेकेदाराचे मजूर अविनाश शर्मा वय वर्ष 52, सिराज अन्सारी वय वर्ष 35 आणि अब्बास अन्सारी वय वर्ष 30 अशी जखमींची नावे आहेत. या घटनेत स्मृती सावंत ही महिलाही होरपळली आहे. गुरुवारी दुपारी अधीक्षक शेट्टे हे ठेकेदारांच्या मजुरांसह ठाकुर्ली येथील कोसळलेल्या मातृकृपा इमारतीच्या ढिगाऱ्याखालील सामान आणि किमती ऐवज काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी ढिगाऱ्याखालील असलेल्या घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने काम करीत असलेल्या शेट्टेंसह इतर मजूर होरपळले गेले. शेट्टे यांचा चेहरा तर 3 मजुरांचे पाय होरपळले आहेत. शेट्टे यांना प्राथमिक उपचाराकरिता पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केल्यानंतर लोकमान्य टिळक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 3 मजुरांवर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरित जखमी झालेल्या सावंत यांना डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेची पोलीस चौकशी होणार आहे. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.